कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। मुंबईच्या दादरमध्ये सुद्धा पावसाचा जोर सध्या वाढलाय। सकाळी मुंबईकर कामाला निघालेले असताना काही सखल भागामध्ये पावसामुळे पाणी साचलंय, त्यामुळे वाहतूक सुद्धा संथ गतीने सुरू आहे। दादर परिसरातून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। मुंबई आणि मुंबई उपनगरामध्ये सकाळपासूनच अधूनमधून जोरदार सरी कोसळताना पाहायला मिळत आहेत। सध्या मी दादर परिसरात आहे आणि दादरमध्ये सुद्धा एक प्रकारे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या मी दादरच्या प्लाझा सर्कलला आहे आणि इथे आपण बघतोय कशा प्रकारे सगळे हे जे मुंबईकर आहेत ते सकाळी कामाला जायला निघालेले आहेत, मात्र पाऊस जोरदार पडतोय त्यामुळे आपल्याकडे असले छत्री असतील, रेनकोट असतील ते त्यांनी बाहेर काढलेले आहेत आणि बसची वाट ते पाहत आहेत। काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने आहे कारण पावसाचा जोर वाढलेला आहे। काही ठिकाणी आपण बघतोय पाणी साचलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। फक्त दादरच नाही तर भायखळा असेल किंवा मग सायनचा परिसर असेल, इथे सुद्धा असाच पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। त्याशिवाय पश्चिम उपनगरात सुद्धा अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे हवामान विभागाने जो अंदाज वर्तवलेला आहे त्यामध्ये मुंबईत पुढील 3 ते 4 तास काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील असा अंदाज वर्तवलेला आहे। कॅमेरामॅन सचिन शिंदेसह मी वेदांत नेप, एबीपी माझा, मुंबई।